4 दिवस माहेर, 4 दिवस सासर. गावाकडं जाणं मला एवढं महागात पडलं आहे की माझा मुलगा 2 मिनिटसुद्धा माझ्याविना राहत नाही आहे. तुम्ही त्याला कार्टून लावून द्या, आवडीचं खायला द्या, पण तो खाली बसायलाच मागत नाही आहे. त्याचं रुटीन एवढं बिघडलं आहे ना, की त्याचं म्हणणं असं आहे की त्याला फक्त त्याच्या आईने म्हणजे मी घेऊनच बसला पाहिजे. गावाकडच्यांचं म्हणणं होतं असं, या आम्हाला जरा नातवाला बघू द्या, खेळू द्या. यांचं 60-65 वय, यांना काय म्हणजे प्रवास नको आहे, त्यांना त्रास होतो. आणि 11 महिन्याच्या बाळाला सगळा प्रवास सहन होतो, त्याला सगळं सहन होतं. पावसाळा, हिवाळा सगळं सहन होतं आणि तो तोंडानं सांगतो सुद्धा. म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तो सगळं सहन करतो, आम्हाला सहन नाही होत, पण त्याला सहन होतं. आता तो इतका त्रास देतोय ना की तो कसलाच राहत नाही. आणि आता इथं करायला कोण आहे? कोणीसुद्धा नाही. आता फक्त दुरून डोंगर साजरे. आणि या म्हटलं करायला, आमच्याच्याने होत नाही, तुमचं आहे तुम्ही करा. काय बोलायचं? अजून माझा स्वयंपाक, कपडे, घरातलं झाडून, देवपूजा सर्व राहिलेलं आहे. मला तर असं वाटतं देवानं बायकांना 2 हाताच्या ऐवजी ना 4 किंवा 6 हात द्यायला पाहिजे होते. म्हणजे 2 हातांनी भांडी, 2 हातांनी कपडे, असं त्यांनी केलं असतं.